जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। तुम्हाला रोजच्या आयुष्यात थकवा, कमजोरी, आजारांचा त्रास जाणवतोय का? मग मोरिंगा घ्याच। मोरिंगा म्हणजे शेवग्याच्या पानांची 3 वेळा भावना देऊन तयार केलेली पावडर। कोणतंही केमिकल नाही, फक्त सेंद्रिय खत आणि कीटकनाशकांचा नैसर्गिक वापर करून बनवलेलं सुपर फूड। फक्त 1 चमचा रोज घ्या आणि पहा चमत्कार। रोगप्रतिकार शक्ती वाढेल, डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण होईल, शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातील, ऊर्जा आणि ताजेतवानेपणा वाढेल, पचनक्रिया सुधारेल, हाडे दात मजबूत होतील, रक्त शुद्ध होईल, हृदय आणि मेंदूचे आरोग्य उंचावेल, थायरॉइड, सूज, सांधेदुखी दूर होईल आणि अनेक आजारांपासून नैसर्गिक संरक्षण मिळेल। आजच ऑर्डर करा आणि स्वतःला निरोगी ठेवा। संपर्क 9096091656। सोलापूर शहरात मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेने सतर्क भूमिका घेतली असून आंतरजिल्हा चोरट्याला अटक करून सुमारे 4,45,000 रुपयांच्या 15 मोटारसायकली जप्त केल्या आहेत। माहितीनुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या तपास पथकानं ही कारवाई केली आहे। शहरात मोटारसायकल चोरीचे गुन्हे वाढत असल्यानं पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांनी गुन्हे शाखेला विशेष सूचना दिल्या होत्या। त्यानुसार गुन्हे शाखेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या। खेडकर यांच्या पथकानं सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून संशयित चोरट्याचा शोध घेतला। यात पोलीस कर्मचारी इम्रान जमादार यांनी फुटेजचे अचूक विश्लेषण केले, तर संदीप जावळे यांनी संशयिताची ओळख पटवली। दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी सोलापुरातील विष्णू घाट जवळील फुटपाथवर एक इसम नंबर प्लेट नसलेली काळी होंडा युनिकॉर्न मोटारसायकल विक्रीसाठी घेऊन उभा असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार तात्काळ कारवाई करून पथकानं संशयिताला ताब्यात घेतलं। चौकशीत संशयिताने आपले नाव सचिन अंकुश कात्रे, वय वर्ष 40, मूळ राहणार मसोबाची वाडी, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव, सध्या राहणार अंबिका चौक, बीड असे सांगितले। त्याच्याजवळ असलेल्या मोटारसायकलबाबत विचारणा केली असता सुरुवातीला ओढवाओढीची उत्तरे दिली, मात्र सखोल चौकशीत त्याने कबुली दिली की ही मोटारसायकल काही दिवसांपूर्वी दुपारच्या वेळी हुतात्मा स्मृती मंदिराजवळून चोरली होती। तसेच गेल्या 6 महिन्यात अहिल्यानगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातून आणखी 14 मोटारसायकली चोरल्याचे कबूल केले। या सर्व दुचाकींचा पंचनामा करून जप्त केल्या असून त्यांची अंदाजे किंमत 4,45,000 रुपये आहे। सदर घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून पुरावे गोळा करण्यात आली। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, गुन्हे उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक आयुक्त राजन माने आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। तपास पथकातील संदीप जावळे, विनोद राजपूत, राजकुमार पवार, इम्रान जमादार, उमेश पवार, वसीम शेख, मंजुनाथ मुत्तनवार, दत्तात्रय सूळ, सागर मुटकुळे, चालक बाळासाहेब काळे, सतीश काटे तसेच सायबर सेलमधील प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली आहे। सोलापूर शहर आयुक्तालय हद्दीमध्ये मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यासंदर्भात सातत्यपूर्ण नेहमीच आम्ही तपास करून गुन्हे सांगतो। त्या अनुषंगाने सदर बाजार पोलीस ठाणे येथे घडलेला मोटारसायकलचा गुन्हा नोंद क्रमांक 164/26 या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या टीम मधील ए.पी.आय. खेडकर व त्यांच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सराईत मोटारसायकल चोर नामे सचिन अंकुश कात्रे, मूळ राहणार धाराशिव मधला आहे, सध्या राहतो अंबिकानगर, बीड, याच ताब्यात घेऊन कौशल्यपूर्ण व सातत्याने तपास केला असता त्याने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये एकूण 15 मोटारसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले। त्यामध्ये तपासादरम्यान सोलापूर शहर आयुक्तालयामधील एकूण 4 मोटारसायकलीचे गुन्हे उघडकीस आणून त्या मोटारसायकल जप्त करण्यात आले आहेत। त्याचप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातील 3 मोटारसायकल गुन्हे, बीड जिल्ह्यातील 3, त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यातील 1 आणि जालना जिल्ह्यातील 2, धाराशिव जिल्ह्यातील 1 असे एकूण 14 गुन्हे उघडकीस आणून अजून एक अननोन मोटारसायकल त्याच्याकडून जप्त करण्यात आले। असे एकूण 15 मोटारसायकलचे गुन्हे आम्ही उघडकीस आणलेले आहेत आणि एकूण 4,45,000 किमतीचा हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। सध्या हा आरोपी न्यायालयीन कोठडीत असून संबंधित पोलीस स्टेशनला आम्ही त्याबाबत पुढील कारवाई करण्यासाठी करण्यात आलेली आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर श्री एम राजकुमार, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीमती डॉक्टर अश्विनी पाटील
त्याच्यानंतर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील AP खेडकर व त्यांच्या टीमने केलेली आहे. डेक्कन मोटर्स आम्ही 14 वर्षांच्या सेवापूर्तीनंतर टॅक्सी परमिट नवीन कारसाठी 0% व्याजदर ही योजना घेऊन येत आहोत. नवीन कार खरेदीसाठी 15 लाखापर्यंत लोन मिळवा. कमीत कमी व्याजदर आणि 4 दिवसात कर्ज प्रकरण पूर्ण. कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट. 14 वर्षांचा विश्वास, 2000पेक्षा जास्त समाधानकारक ग्राहक. तुमच्या स्वप्नातील कार आजच खरेदी करा आणि जीवनाचा वेग वाढवा. डेक्कन मोटर्स. संपर्क 9764602777 आणि 9764814777.